डायस्पोरा, ज्याला इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, हे जे सगळे आहेत मंडळी. आता ह्या मंडळींनी पंतप्रधानांचे हे दौरे झाले, आता प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यांमध्ये जे करार झाले त्याच्यामध्ये मोबिलिटी करार सुद्धा झाले, आणि ते मोबिलिटी म्हणजे गतिशीलता ज्याला म्हणतो आपण, आदान प्रदान, लोकांचं एका परस्पर देशांमध्ये येणं जाणं, तर ह्या मोबिलिटी करारांच्या माध्यमातून व्हिसा नियम सोपे झाले. विशेषतः नोकरदार आणि विद्यार्थी वर्ग आहे त्यांचे व्हिसा नियम जे सोपे झाले. तर ह्याचं एकंदर म्हणजे ह्या मैत्रीकडे तुम्ही कसं बघता, हे एकंदर महत्त्व वाढतंय त्याच्याकडे कसं बघता? दोन विषयात मी बघेन आता, की विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि आपलं वाढणार सॉफ्ट पॉवर या अर्थाने एक सुप्त शक्ती आपण म्हणतो, सुप्त ताकद, ती अधोरेखित होते याच्यात. हो. आता त्याच्यात कसं आहे की सॉफ्ट पॉवर, आपण पहिलं त्या मुलांबद्दल बोलूया किंवा नोकरदारांबद्दल. आता अमेरिकेमध्ये कायदा जवळपास आलेला आहे, तो म्हणजे की आता ग्रीन कार्डला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या देशात जाऊन ग्रीन कार्डला अप्लाय करावं लागेल. पूर्वी तिथे राहून अप्लाय करता येईल. बरोबर. किंवा तुम्हाला तिथे तुम्ही एकदा स्टुडंट व्हिसा तुमचा आहे, तो व्हिसा तुमचा एज्युकेशन संपलं की तुम्हाला नोकरी शोधायला सुद्धा तुम्हाला ते लोक वेळ द्यायचे. किंवा आता जे काही अमेरिकेमध्ये येऊ घातलंय की तुमच्याबरोबर तुमची बायको असणार नाही, जर का ती असेल तर ती कमवती असावी, किंवा तुमचा पगार हा $1,00,000 वगैरे असावा, अशा स्वरूपाचे नियम अमेरिकेमध्ये येऊ घातलेत. म्हणजे जर का ते नियम बघितले समजा, तर तुम्ही अमेरिकेमध्ये राहूच नका, स्पष्ट संदेश नवीन मुलांना मिळालेला आहे. अशा सिच्युएशनमध्ये एवढी इंटरनॅशनल डिग्री घेऊन ह्या मुलांना जर का कुठच्या इतर देशांमध्ये जायचं असेल, खास करून युरोपमध्ये देशांमध्ये, तर उत्तम राहणीमान आहे, उत्तम हवामान आहे, आरोग्य उत्तम आहे, आणि मुख्य म्हणजे जगण्याचा दर्जा आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड मोठं आहे, आणि विचार करायला निवांतपणा आहे मेंदूला, जो अनेकांच्या लागतो. हा एक भाग झाला. त्याचबरोबर हे लोक तिकडे जाऊन काय करतात, तर लक्षात घेऊया आपण, भारतीय लोकांचा कोणाला त्रास नसतो. म्हणजे एक पाकिस्तानी हिरोईने सांगताना रडत होती की 10 जण आम्ही होतो, तिने हिंदी सिनेमात काम केलंय, 10 जण आम्ही होतो, आम्ही 6 जणांना जाऊ दिलं, आणि सगळे 10 आम्ही मुसलमान होतो, 6 जणांना जाऊ दिलं, आम्हा 4 जणांना अडवून धरलं, तेही मुसलमान आम्ही मुसलमान, पण आम्ही पाकिस्तानी पासपोर्टवाले होतो, ते भारतीय पासपोर्टवाले होते, त्यांना जाऊ दिलं. कुठेतरी भारतीय लोकांची एक जगभरातली एक आपण म्हणू आदर त्यांच्याबद्दल वाढतो. हा एक भाग झाला. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे सॉफ्ट पॉवरचा. ही अशी पॉवर असते, झपाटून टाकते आणि तुम्हाला ते आवडत असतं. मग त्यात आपली गाणी येतात, आपलं कल्चर येतं, आपले नाच येतात, आपलं जेवण येतं, त्याचबरोबरीने आपलं संपूर्ण भारतीयत्व त्याच्यामध्ये येतं. भारतीय लोक काही करत नाहीत, फक्त सण सेलिब्रेट करतात. एक तर स्पेनमध्ये असं झालं होतं की गणपती सेलिब्रेट ऑफिशियल चर्चमध्ये जाऊन केला होता. पुढे परिणाम काय झाले सोडून द्या, पण त्यांना त्या गोष्टी सगळ्या आवडतात, की एलिफंट हेडेड गॉर वगैरे हे त्यांना गोष्टी आवडतात. आणि आपण काय ते करताना कोणाला त्रास देत नाही, आपण तिकडे फटाके फोडत नाही. हे करताना त्रास देत नसल्यामुळे भारतीय कल्चर की ही येत असतात लोक, बरं ही तिकडे जाऊन लोक व्यवस्थित कायदेही पाळतात, त्याचबरोबर टॅक्सेसही भरतात, त्याच्यामुळे कुठेतरी आणि मन लावून काम करतात. मुख्य म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 नाही, ते नंतर पण अवेलेबल असतात. खास करून जर कोणी डॉक्टर असतील किंवा इंजिनियर असतील, कन्सल्टंट्स असतील, तर ते 6 नंतर पण अवेलेबल असतात. त्यामुळे काय होतं, कुठेतरी यांच्याबद्दलचा आदर वाढतो, की यांच्याकडे गेलं काम की ते फत्ते होणार, आणि हा आपल्यासाठी मन लावून काम करणार, व्हॅल्यू फॉर मनी या कॅटेगरीमध्ये. त्याच्यामुळे काय होतं की भारतीय लोकांबद्दल ती एक सॉफ्ट पॉवर आहे. किंवा आत्ता आपला एक सिनेमा मधला धुरंधर नावाचा 2 भागांमध्ये येऊन गेला. एका देशाचे प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी धुरंधरच्या गाण्यांवरती आपली एंट्री मारली होती वगैरे, सगळं आपण बघितलं. कुठेतरी होतं असं की अमेरिका गॉट टॅलेंटमध्ये सुद्धा भारतीय गाण्यांवरती नाच होत असतो, किंवा भारतीय त्या लोकांना आपल्याकडे यायचं आहे. बरोबर. सो त्या सिच्युएशनमध्ये सॉफ्ट पॉवर ही अशा पद्धतीने वाढत असते, आणि तिचा पुढे परिणाम असा होतो. सगळ्यात सुंदर उदाहरण सॉफ्ट पॉवरचं म्हणजे भारत अमेरिका न्यूक्लिअर करार जो झाला 2005 साली, तो तिकडच्या भारतीय लोकांनी कुठेतरी अंमलात आणलेला होता. हे लक्षात घेऊया आपण. ज्यावेळेला संबंध चांगले करायचे ठरवलं, त्यावेळेला याच आपल्या संबंधाचा, सॉफ्ट पॉवरचा अमेरिका भारताच्या संबंधांमध्ये खूप मोठा उपयोग झाला आपल्याला, जेव्हा रशियासारखी महाशक्ती संपली त्यावेळेला. अगदी म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की जिथे जिथे भारतीय नागरिक आहेत, तिथे तिथे त्यांचं अस्तित्व, त्यांचं